मित्रांनो, एक साधा पण भयंकर प्रश्न आज मी तुम्हाला विचारतो. कधी शांत डोक्याने विचार केलाय का, की ज्या योजनेच्या नावावर कोट्यावधी महिलांना दरमहा पैसे देण्याचे दावे केले जातात, ज्या योजनेवर अख्ख्या निवडणुकीची सत्तेची गणितं अवलंबून आहेत, त्याच योजनेचा एक साधा ऑनलाईन फॉर्म भरताना गोरगरीब महिलांना तासनतास रांगेत का उभं राहावं लागतं? सिस्टीमचं हे अपयश आहे, की निवडणुकीच्या घाईगडबडीमध्ये जनतेला फक्त एक डिजिटल गाजर दाखवण्यात आलंय. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयाचा भांडाफोड करणार आहोत, ज्याने राज्याच्या तिजोरीसोबतच नेत्यांच्या युगोलाही भयंकर धक्का दिला आहे. मित्रा, सध्या जुलै महिना चालू आहे, मान्सूनचा पाऊस पडतोय, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममुळे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या अंगणवाड्या आणि सेतू केंद्रामध्ये महिलांचा पारा मात्र प्रचंड गरम झालाय. सरकारने सांगितलं की घरी बसून मोबाईल ॲपवरून फॉर्म भरा आणि दरमहा 1,500 रुपये मिळवा. आमच्या लाडक्या बहिणींनी पण विचार केला, वा साहेब किती भारी आहेत. पण मित्रांनो, जसा महिलांनी मोबाईलवरती ॲप डाउनलोड केलं तसं त्या ॲपचा आत्माच निघून गेला. ॲप असा काही गोल गोल फिरायला लागला की विचारू नका. सर्व्हर डाऊन, OTP एरर, नो इंटरनेट कनेक्ट आणि चारी बाजूनी नुसता बोंबाबोंब सुरू झाला. अरे हे सरकार डिजिटल इंडियाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतं आणि कोट्यावधी महिलांसाठी बनवलेल्या ॲपचा सर्व्हर मात्र तुमच्या तालुक्याच्या ST डेपोच्या वायफाय पेक्षाही स्लो चालतो. आणि त्यावेळी ज्यावेळेस फॉर्म सुटले होते त्यावेळेस महिलांना फॉर्म भरायला खूप अडथळे येत होते. आणि त्या दिवशी बिचाऱ्या महिला सकाळपासून मोबाईल घेऊन बसल्या होत्या. स्वयंपाकघरामध्ये भाजी करपली, पण सर्व्हर काही चालू व्हायला तयार नव्हता. पण मित्रांनो, खरी मजा आणि खरा सस्पेन्स या सर्व्हरच्या मागे नाही, खरा राडा सुरू आहे मंत्रालयामध्ये. कारण तिकडे ॲप चालत नव्हतं, पण सत्तेमध्ये क्रेडिट घेण्याच्या चढावावर मात्र प्रचंड ऑन आहेत. आणि ही योजना नक्की कोणाची, यावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये काय छुपा गेम सुरू आहे, चला समजून घेऊया स्टेप बाय स्टेप. आता वळूया आजच्या दिवसापर्यंत. तर मित्रांनो, आता आपण या प्रकरणाचा मूळ राजकीय वादाकडे वळूया. ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे शिंदे गटाचे नेते आजही छाती ठोकून सांगतात की या योजनेचे खरे बाप हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत. त्यांनीच लाडक्या बहिणींचा विचार केला. पण मित्रांनो, 2024च्या निवडणुकीनंतर खेळ बदलला. मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस आणि आता अर्थ मंत्रालय आणि राज्याची मुख्य तिजोरी भाजपच्या हातामध्ये आहे. योजनेसाठी लागणारे हजारो कोटी रुपयांचे बजेट मंजूर करण्याच्या फाईलवर आता मुख्यमंत्री फडणवीस सही करत आहेत. यावरून भाजपच्या गटातून सायलेंट मेसेज दिला जातोय की भावानो, घोषणा कोणीही करू शकतं, पण खिशातून पैसे काढायला आणि बँक खात्यामध्ये जमा करायला देवेंद्र साहेबच लागतात. पैसा आमचा, मग क्रेडिट तुमचं कसं? या क्रेडिट वारमुळेच आजची परिस्थिती अशी झाली की योजनेच्या प्रत्येक जाहिरातीवर फडणवीसांचा फोटो शिंदेच्या फोटोपेक्षा मोठा कसा दिसेल याची स्पर्धा सुरू आहे. बहिणींना पैसे मिळत आहेत की नाही यापेक्षा आमचा फोटो कितीवर आहे यावरच नेत्यांचं लक्ष जास्त आहे. आणि आता इकडे KYC साठी सर्व्हर क्रॅशमुळे विरोधकांना म्हणजेच मयुवाच्या त्या 46 आमदारांना आयता कोळसा मिळालाय. ते लगेच विधानसभेच्या पायऱ्यांवरती आले आणि बॉम्बला लागले, हे सरकार लुटारू आहे, योजनेमध्ये घोटाळा आहे, महिलांची फसवणूक चालली, बऱ्याच महिलांचे पैसे बंद झालेत. अरे विरोधक मित्रांनो, तुमचे एकूण आमदार 46 उरलेत. तुमच्यावरती बोलाय गेलं तरी त्यांना हसू येईल. तुम्ही सिस्टीमवर टीका करताय, ते ठीक आहे आणि ते केलीच पाहिजे, पण तुमच्याकडे या तांत्रिक चुकीला उत्तर देण्यासाठी कोणताही ठोस पर्याय आहे का? कारण ज्यावेळेस मागची निवडणूक झाली त्यावेळेस तुमचे उद्धव साहेब म्हणत होते की आम्ही सत्तेमध्ये आल्यावरती आम्ही सर्व योजना लगेच्या लगी बंद करून टाकू. हे तुम्ही असं बोलून तुम्ही निवडणूक जिंकणार होता का? असो, मविवाचे नेते फक्त या तांत्रिक त्रुटीचा वापर करून महिलांच्या मनामध्ये भीती भरण्याचा प्रयत्न करत आहेत की पैसे मिळणार नाहीत, सरकार फसवते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये उभं राहून विरोधकांना असं काही कडडीत उत्तर दिलंय की मविवाची पुन्हा एकदा बोलती बंद झाली. फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं, अडचणी आहेत त्या आम्ही 24 तासामध्ये सोडवू, पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर महायुती सरकारच टाकणार आणि टाकत आहे. विरोधक फक्त बघत राहणार. या एका पंचाने विरोधकांचा नरेटिव्ह पुन्हा एकदा मातीमध्ये मिसळलाय. मित्रा, आता तो सर्वात मोठा क्लायमॅक्स, या सर्व्हर डाऊनच्या मागे आणि क्रेडिट वॉरच्या मागे आगामी विधानसभा निवडणुकीचा सर्वात मोठा जुगार लपलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त माहिती आहे की जर ऑगस्ट महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर महाराष्ट्रातील महिला वोट बँक थेट महायुतीला एक हाती सत्ता मिळवून देईल. हा विरोधकांसाठी कायमचा चेकमेट ठरेल. पण जर हे डिजिटल अपयश असंच सुरू राहिलं तर महिलांचा संताप वाढेल आणि निवडणुकीच्या आधी आम्हाला पैसे मिळालेच नाहीत असा राग ग्रामीण भागामध्ये निर्माण झाला तर हाच मास्टर स्ट्रोक महायुतीसाठी सर्वात मोठा पायावरती दगड पडणारा ठरू शकतो. थोडक्यात सांगायचं तर लाडकी बहीण योजना हा सर्व्हर फक्त एका ॲपचा सर्व्हर नाही, हा महायुतीच्या सत्तेचा सर्व्हर आहे. हा सर्व्हर जितका स्मूथ चालेल, म्हणजे जितक्या लवकर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडतील, तितकीच फडणवीसांची खुर्ची मजबूत होईल. आता मुख्यमंत्री या टेक्निकल गोंधळातून मार्ग काढून बहिणींना खुश करणार की श्रेय घेण्याच्या भांडणात मविवाला आयती संधी मिळणार, हे येणारे काही दिवसच ठरवतील. तर मित्रांनो, हा होता लाडकी बहीण योजनेच्या पैसे लेट होण्याचे कारण किंवा पैसे उशिरा सोडण्याचे कारण किंवा सर्व्हर क्रॅश मागचा आणि महायुतीतल्या त्या छुप्या क्रेडिट वॉरचा संपूर्ण रिपोर्ट.
आता मला तुमच्याकडून तुमचं एकदम प्रामाणिक मत पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, ही योजना निवडणुकीच्या तोंडावरती महिलांना आकर्षित करण्यासाठी बनवली होती का, की खरंच बहिणींच्या फायद्यामुळे ही योजना बनवली होती? आणि फॉर्म भरताना तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या महिलांना असाच त्रास झाला होता का? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून टाका. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जमलं तर व्हिडिओला हाईप करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.